पहलगाम हल्ल्यानंतर क्रिकेट सामन्यामुळे आता असंतोष. जनता क्रिकेटपटूंना काळं फासू शकते. आमदार नितीन देशमुखांचं वादग्रस्त विधान. नाशिकमध्ये भारत पाकिस्तान सामन्याच्या विरोधात मनसेचं आंदोलन. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून टीव्ही फोडो आंदोलन. टीव्ही फोडत सरकारचा निषेध. तिकडे अलिबागमध्ये माझं कुंकू माझा देश आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेची केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. भारत पाकिस्तान सामन्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र निषेध. गेवराईत मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर, तर जायकवाडीच्या पाण्यामुळे बीड जिल्ह्यातील 32 गावांचा संपर्कही तुटला. धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं तेरणा नदीला पुराचा धोका, तर प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. पैठणमध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचा कांदा गेला वाहून, तर लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी. मराठा विद्याप्रसारक संस्था दरीत कोसळला. धुक्यामुळे ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये ट्रकचं नुकसान झालं, तर कोणतीही जीवितहानी नाही. महाराष्ट्र सीबीआयची मोठी कारवाई. नाशिक आणि कल्याणमधील बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश. विमा एजंट म्हणून परदेशी नागरिकांची सुरू होती फसवणूक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.